बोला मॅडम, कुठे जाणार? रेल्वे स्टेशनला जायचंय. किती वेळ लागेल? अहो 5 मिनिटात जाणार. चिन्नस्वामी मुत्तस्वामी नाव घ्यायच्या अगोदर तुम्हाला सोडणार स्टेशन. बसा. का तुमच्या मागे वाघ लागलाय? आणि समजा खरंच तुमच्या मागे वाघ लागला तर? मग मी त्या बिल्डिंग वर जाणार. आणि बिल्डिंगच्या टोकावर पण वाघ आला तर? मग मी डोंगरात जाणार. आणि डोंगरावर पण वाघ आला तर? मग मी खोल समुद्रात जाणार. खोल समुद्रात पण वाघ आला तर? मॅडम तसं सांगा की वाघाचं आणि माझं इथं वाजवायचं आहे. इथंच थांबलो असतो, कशाला तिकडे जातोय? पहिला हे सांगा, स्टेशनला जायची किती होणार? 50 रुपये. ओ 20 देते, चला. हो, 20 रुपये मध्ये तुम्हाला कोण सोडणार आहे स्टेशनला? मी नेते, तुम्ही मागे बसा. अहो मॅडम, टाइमपास नको, पटकन सांगा जायचं की नाही. मला पण गडबड आहे. आज माझ्या डोक्याचं ऑपरेशन आहे, मला दवाखान्यात जायचं आहे. तुमचं डोक्याचं ऑपरेशन आहे? मग तुम्ही रिक्षा का चालवत आहे? हो मॅडम, याचं काय ऐकताय? हा प्रत्येक वेळेला असंच सांगतो. डोक्याचं ऑपरेशन करायचं म्हणतो आणि हॉस्पिटलला जातो. डॉक्टरांकडून केस कापून घेतो. केस कापून झाल्यानंतर दवाखान्यातून पळून जातो. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? बापरे, खूपच खतरनाक माणूस आहे. बरं ठीक आहे, चला, मला ड्युटीवर जायचंय. थांबा, 2 सीटा येऊ द्यात अजून, मग तुम्हाला 20 रुपये मध्ये नेतो स्टेशनला. बरं ठीक आहे. A few moments later. मॅडम, तुम्ही काम काय करताय? पोलीस आहे मी, ड्युटीवर चालले. आणि हे फोटो कोणाचे आहेत? हा गुंडा आहे, याला पकडायचंय. काय मॅडम, मग फोटो काढतानाच पकडायचं ना. तू चालतोयस की मी दुसरी रिक्षा पकडू? अहो मॅडम, 5 मिनिटं द्या, सीटा भरतो. हम्म. चला स्टेशन. स्टेशन. मॅडम, अहो पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती. का बरं? अहो त्यानं एकाच दुकानात 3 दिवस चोरी केली. इतकं 3 दिवस काय चोरलं? पहिल्या दिवशी त्यानं त्याच्या बायकोसाठी सुंदर साडी चोरली. आणि बाकीचे 2 दिवस? बाकीचे 2 दिवस फक्त कलर बदलून आणण्यासाठी चक्रा मारत होता. तुमचं लग्न झालंय का? अहो हे बघून आम्हाला लग्न करायची इच्छा नाही. आणि मेन म्हणजे पैसा नाही, कोण पोरी देत नाहीत. शिक्षण काय आहे तुमचं? शिक्षण खूप आहे हो माझं.